नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनेल. आणि तुम्हाला हे चित्र बघून तुम्हाला वाटलंच असेल, तुम्ही जर बॅचलर असाल, तुम्हाला जर दही लावायचं असेल तर बाहेरून विकतचं दही आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी कसं दही लावणार आणि त्याच्यासाठी विरजण कसं तयार करायचं तेही घरच्या घरी, ते आज आपण पाहणार आहोत. म्हणजे जर एखाद्या वेळेला तुम्हाला वेळ नसेल किंवा बाहेरून आणण्यासाठीचा तुमच्याकडे जर तेवढा कालावधी नसेल तर त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. जर आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यासाठी पहिल्यांदा आपण अर्धी वाटी इथं नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक पूर्ण जो लिंबू आहे तो पिळून घेतलेला त्याच्यामध्ये घातलेला आहे. दूध अजिबात गरम कोमट काहीही नाही आहे, गार थंड दूध आहे. आणि इथं पाहू शकताय तुम्ही एक 8 तासानंतर मस्त असं दही लागलेलं आहे. पण हे जे दही आहे ना, हे खाण्यासाठी अजिबात योग्य नाही आहे. याला विरजण असं म्हणतात. म्हणजे दही लावण्यासाठी जे आपण थोडंसं जे वापरलं जातं दही, ते विरजण असं त्याला म्हटलं जातं. तर इथं ते वापरण्यासाठी योग्य नाही आहे. तर आता आपण जे दही लावणार आहे त्याच्यासाठी इथं मी दूध ते घेतलेलं आहे, ते कोमट करून घेतलेलं आहे. म्हणजे अगदी त्याच्यामध्ये आपण एखादं बोट आपलं घातलं तर आपल्याला त्याचा चटका सोसवतो इथंपर्यंत. आणि त्याच्यामध्ये जे तयार केलेलं विरजण आहे ना, ते विरजण असं चारी बाजूनी पसरून याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. रात्रभर ठेवल्यानंतर मस्त असं हे दही लागलेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही बॅचलर असाल किंवा तुम्हाला जर बाहेर जाण्याचा कंटाळा आला असेल विरजण आणण्यासाठी, तर तुम्ही ही अशी रेसिपी ट्राय करू शकतात. आपण आपल्या चॅनेलवरती आता बॅचलरसाठी सिरीज चालू करणार आहे, ज्यांच्यासाठी आपण याच्यामध्ये छोट्या छोट्या रेसिपीज आहेत त्या आपण इथं सांगणार आहोत. जर आवडला असेल चॅनेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.